पुन्हा एकदा मी अजित तमाम माता भगिनींचं आजच्या व्हिडिओमध्ये स्वागत करतो। तर आज एक आनंदाची बातमी अशी आहे की आता कालच मी तुम्हाला दाखवलं की जळगाव माफ करा धुळ्याची जी लिस्ट आहे पात्र महिलांची ती जाहीर झाली आहे आणि कोणत्या वेबसाईटचा वापर करून तुम्ही ती लिस्ट पाहू शकणार आहात। तर त्याचबरोबर तुम्हाला प्रश्न पडला असेल मुंबई, ठाणे, नाशिक, जळगाव अशा बऱ्याच ठिकाणच्या लिस्ट या आम्हाला कधी दिसणार। तर काही काळजी करायचं कारण नाही, युद्ध पातळीवर ह्याचं काम चालू आहे। आता उद्यापासून दररोज एक दोन ठिकाणाच्या लिस्ट ज्या आहेत त्या जाहीर होतील आणि त्या तुम्हाला कशा पाहायच्या आहेत ते वेबसाईट तुम्ही दररोज चेकसुद्धा करू शकता की आज बाबा मुंबईची लिस्ट जाहीर झाली की नाही, ते कशा प्रकारे करू शकता हे सर्व काही आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप समजून सांगणार आहे। तर व्हिडिओ कुठेही स्किप करू नका। अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य करा, कारण MA टेक्नॉलॉजी दररोज तुमच्यासाठी नवनवीन अपडेट घेऊन येत असतं। तर आता आपण इथे पाहू, पुन्हा एकदा आपण धुळे म्हणजे धुळ्याची जी लिस्ट आहे ती ओपन होते की नाही पाहू। लोकांचं म्हणणं आहे की वेबसाईट ओपन होत नाही। बघा, धुळे म्युनिसिपल कॉर्पोरेशन इथे टाईप केलं आहे, इथे ठीक केलं। आता इथे आपण पाहू, इथे वेळ जाणार थोडा। हे बघा, माझी लाडकी बहीण योजना यादी, इथे मी क्लिक केलं आहे। आता इथे वेळ घेत आहे कारण काय आहे, इथे ट्रॅफिक खूप आहे। बहुतेक महिलांनी ही साईट आता ओपन केली आहे, पण तो लक बाय चान्स ओपन झाले तुमची होईल। इथे तुम्ही वाचू शकता धुळे महानगरपालिका कॉर्पोरेशन मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण लाभार्थी यादी, आणि अशा प्रकारे तुम्हाला यादी दिसून येईल। इथे पाहू शकता क्रमवारी म्हणजे वॉर्ड क्रमांकानुसार 15 याद्या ज्या आहेत त्या जाहीर झालेल्या आहेत। आता इथून तुम्हाला डाउनलोड करायचं, ज्या वॉर्डमध्ये तुमचं नाव असणार म्हणजे वॉर्ड सिलेक्ट करायचं तुम्ही, आणि त्याच्यासमोर जे डाउनलोडचं बटन आहे ते तुम्हाला सिम्पली क्लिक करायचं आहे। तर मी तुम्हाला एक करून दाखवतो। इथे क्लिक केल्यानंतर ओके डाउनलोड, आणि आता हे बघा इथून लवकर एकदा साईट ओपन झाली की डाउनलोड व्हायला वेळ लागत नाही आहे, ठीक आहे। इथे पाहू शकता आपली यादी इथे डाउनलोड झालेली आहे। मी तुम्हाला झूम करून दाखवतो व्यवस्थित। ही तुम्ही धुळ्याची यादी पाहू शकता, वॉर्ड क्रमांक 1ची यादी आहे ही। तर आता इथून आपण पाहू शकतो। हे पहा, इथे तुम्हाला सर्वप्रथम तुमचा म्हणजे वॉर्डनुसार तुमचा वॉर्ड क्रमांक, त्यानंतर तुमचं नाव, तुमचा पत्ता, मोबाईल क्रमांक, जन्मतारीख, आधार क्रमांक, पिन, जिल्हा, तालुका, नंतर गाव, नंतर त्यात म्हणजे जेवढी काही तुम्ही जी माहिती पुरवली आहे नारी शक्ती दूत ॲपमधून ते सर्व तुम्हाला इथे शो होईल। त्याचप्रमाणे इथे तुमचा बँक अकाउंट नंबर, IFSC कोड, आणि सर्वात शेवटी तुम्ही पाहू शकता इथे तुमची अमाऊंट जी तुमच्या अकाउंटला जमा होईल ती अमाऊंट इथे दाखवली जाईल। आणि माझ्या अंदाजाने नाही सांगत, आणि नक्कीचे 3000 रुपये तुम्हाला पहिले येणारे आहेत। तर आता तुम्हाला काय करायचं आहे, आता आपण पाहूया। जर मुंबईची तुम्हाला यादी चेक करायची आहे तर वेबसाईट कोणती वापरायची ते तुम्हाला टाईप करायचं आहे, मुंबई MUMBAI मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशन इथे आलेलं आहे बघा। इथे आपण टिक करून पाहूया। हे बघा, पाहू शकता इथे तुम्ही पाहू शकता इथे काय काय पहा। BMC वेबसाईट, सर्व नोकरीच्या संधी, मॅरेज रजिस्ट्रेशन, रिक्वायरमेंट, माहिती अहवाल। ते इथे माझी लाडकी बहीण असं नमूद कुठे केलं नाही, याचा अर्थ मुंबईची यादी अजून जाहीर झालेली नाही। तसेच ज्या जिल्ह्याची यादी तुम्हाला हवी असेल त्या जिल्ह्याचं प्रथमतः नाव टाकायचं आहे। जसं नाशिक म्युनिसिपल कॉर्पोरेशन, ठाणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन, ज्या जिल्ह्याचं नाव असेल ते सुरुवात राहून म्युनिसिपल कॉर्पोरेशन टाकलं की तुम्हाला तुमची यादी जर जाहीर झाली असेल तर शो होऊन जाईल, ठीक आहे। आता मोठा प्रश्न असा आहे की जर त्या यादीमध्ये नाव नसेल तर काय करायचं आहे। तर यादीमध्ये नाव नसेल तर तुमचं नारी शक्ती ॲप ओपन करायचं आहे तुम्हाला। त्याच्यासाठी मी एक व्हिडिओ बनवला आहे, त्याची लिंक मी इथे दिलेली आहे। तर तो व्हिडिओ एकदा तुम्ही पाहून घ्या। तेथे गेल्यावर थोडक्यात तुम्हाला असा इंटरफेस दिसून येईल, यापूर्वी केलेले अर्ज। तर यावर क्लिक केल्यानंतर तुम्ही जेवढे अर्ज केले त्या ॲपमध्ये ते तुम्हाला शो होतील, आणि जे शो झाल्यानंतर तुमच्यासमोर असा इंटरफेस समजा आला की पेंडिंग दाखवलं आहे किंवा इन रिव्ह्यू दाखवला आहे, तर घाबरून जाण्याचं काही कारण नाही, कारण इन रिव्ह्यूमध्ये तुमचा फॉर्म अजून तपासला जात आहे। तर काही दिवसातच तुमचा फॉर्म पूर्णतः तपासला गेल्यानंतर तुमचंही नाव या यादीमध्ये येऊन जाईल। तर काही काळजी करण्याचं कारण नाही आहे, ठीक आहे।
तर अशाच नवनवीन अपडेट घेऊन मी तुमच्यासाठी दररोज येतो आहे आणि येत राहणार. तर अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या. नवीन अपडेट तुम्हाला वेळोवेळी मिळून जातील. तर आजच्या पुरतं इथेच थांबतो. पुन्हा नवीन अपडेटसह भेटू. जय हिंद, जय महाराष्ट्र. बाय.